नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींना थेट आता ठिकाणी 1500 रुपये मिळणार आहे आणि काही बहिणींना थेट 3000 रुपयाचा ठिकाणी लाभ मिळणार आहे. म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी अपडेट आहे. आत्ताच्या घडीची सर्वात दमदार अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर थेट 3000 रुपये जमा होत आहेत. काही बहिणींना 1500 रुपये जमा होत आहेत. सर्व माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ तुम्हाला बहिणींसाठी असणार आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना सांगतोय की सर्वात अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करा. पटापट सर्व बहिणींनी लाईक करायचे आहे. अतिशय दमदार अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. म्हणून सर्व बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करा. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट खाली लाल बटनावरती क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत सर्व अपडेट फ्रीमध्ये ह्या चॅनलवरती दिली जात असते आणि तीही 100% संपूर्ण माहिती पुराव्यासाठी तुम्हाला सांगितली जात असते. म्हणून लवकरात लवकर सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. बघा, आज तुम्हाला ठिकाणी सर्वात महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. ती म्हणजे अशी की काही महिलांना ठिकाणी 1500 रुपये ठिकाणी जमा होत आहे, काही महिलांना 3000 रुपये जमा होणार आहे. त्या संबंधात महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे. पण भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना या जो हप्ता आहे जुलैचा हा हप्ता या ठिकाणी जमा होणार नाही आहे. भरपूर महिलांना हा हप्ता बंद केला आहे. अशा कोणकोणत्या महिला आहे की ज्या बहिणींना आता ह्या पैसे मिळणार नाही, कोणकोणत्या बहिणी ज्यांचा हप्ता बंद केला आहे, कोणकोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे, तीही संपूर्ण माहिती जाणून घ्या, जेणेकरून ऐन वेळेस तुम्ही म्हणता कामा नाही की सर मला पैसे आले नाही. कारण की जून महिन्याचा जो हप्ता आला त्यामध्ये भरपूर महिलांना पैसे आले नाही आहे. त्याचं कारण हेच होतं, आता भरपूर महिलांना हे पैसे मिळणार नाही आहे. ते का मिळणार नाही त्याची संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे. पण पटापट सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्हाला मी प्रूफवरती संपूर्ण माहिती घेऊन दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण भरपूर अशा महिला आहे की ज्यांना कर्ज वय, भरपूर अशा महिला आहे की ज्यांना काही अडचण येत असेल, तर त्या बहिणींसाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे. त्या बहिणींनी पटापट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या लिंकला क्लिक करा. पटापट सर्व बहिणींनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जात आहे. कर्ज मिळवण्यापासून तर तुमचे ज्या काही अडचणी असतील, तुमचे जे काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, त्या सर्व शंकांचं निवारण त्या ठिकाणी केलं जात असतं. सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला दिली जात असतात. तर भरपूर महिला आत्तापर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेल्या आहे. तुम्हालाही जॉईन व्हायचं असेल तर लवकरात लवकर फ्रीमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. फ्रीमध्ये तुम्हाला जॉईन होता येईल. सर्व प्रश्न तुम्ही फ्रीमध्ये विचारू शकता. सर्व अडचण तुमची फ्रीमध्ये दूर केली जाणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता आपण प्रूफवर जाऊया. आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे, आज जो काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत, त्याची संपूर्ण माहिती पुराव्यासहित आपण आता या ठिकाणी बघूयात. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी. बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. ती म्हणजे असं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी आणि महत्त्वाच्या ठिकाणी अपडेट आली आहे. महत्त्वाची अपडेट काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत यापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची शिरकाव केल्यानंतर राज्य सरकारने ठोस पडताळणी प्रक्रिया आणखी तीव्र केली आहे. म्हणजेच काय तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या सरकारी कर्मचारी होता त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला होता, तर त्या लाडक्या बहिणींना या योजनेमधून बाद केलं, म्हणजेच वगळलं, त्यांना बाद केलं गेलं आहे, त्यांना या ठिकाणी रद्द केलं गेलं आहे. पण आता सरकारने आणखी ही पडताळणी तीव्र केली आहे आणि ही तीव्र केल्यामुळे भरपूर महिला अपात्र होतील. भरपूर महिलांना या महिन्याचे पैसे मिळणार नाही आहे आणि त्या महिलांना पैसे जर का मिळाले नाही आहे तर ते का मिळणार नाही, कोणकोणत्या महिला अपात्र होतील, कोणकोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे, हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तर बघा, लक्ष द्या, इकडे तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. त्यानंतर आता जवळपास 27,317 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. बघा, आत्ताच्या घडीची सर्वात मोठी दमदार अपडेट आहे की आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर आता पुन्हा एकदा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतं आहे की 27,317 महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. किती? 27,317 महिलांचे अर्ज बाद केले. आता ह्या महिलांना जुलैचा हप्ता मिळणार नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की सर यामध्ये माझं नाव आहे का? तर यामध्ये तुमचंही नाव असू शकतं. तुम्हालाही जुलैचा हप्ता या ठिकाणी मिळणार नाही आहे. का? कारण की जर का तुम्ही निकष पूर्ण केले नसतील आणि ह्या 27,317 महिलांमध्ये जर का तुमचं नाव असेल तर तुम्हालाही जुलैचा हप्ता मिळणार नाही आहे. आता हे कसं कळणार आहे, कोणकोणत्या महिलांचा लाभ बंद होईल, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळतील, याची माहिती आपण बघूया. आता राज्यातील ह्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, तर त्या कोणत्या महिला आहे याची आपण माहिती जाणून घेऊया. राज्यामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. सर्वप्रथम ही योजना देशात मध्य प्रदेशात भाजप प्रणित
शिवराज सिंह सरकारने आणली होती, त्याचाच कित्ता गिरगवत महाराष्ट्र महायुती सरकारने ही योजना आणली. पाहता या योजनेचे जवळपास 2.25 कोटी लाभार्थी झाले. किती? 2.25 कोटी लाभार्थी झालेत. अशातच ही योजना फारच लोकप्रिय झाली आणि या योजनेअंतर्गत राज्य सरकार प्रत्येक लाभार्थी महिलांना 1500 रुपये मानधन स्वरूपात देते. आता हे मानधन राज्यातील सुमारे 27,000 महिलांना मिळणार नाही आहे. बघा किती सांगितलेलं आहे, तर 27,000 महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे. यामध्ये तुमचंही नाव असू शकतं. आता कोणकोणत्या महिलांचं नाव यामध्ये, कोणकोणत्या महिला बाद होतील याची माहिती आपण बघूया. साम टीव्हीने या संदर्भात वृत्त दिले. त्यानुसार लाडकी बहीण योजनेत जे निकषात बसत नाहीत त्यांना लाभ मिळणार नाही आहे. ज्या महिला निकषात बसतील त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच काय, तर ज्या महिला निकषामध्ये बसणार नाही त्यांना लाभ मिळणार नाही आणि ज्या महिला निकषात बसतील त्यांना लाभ मिळेल. आता निकष कोणकोणते होते तुम्हाला माहिती आहे की तुमचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे 4 चाकी वाहनं नको आहे, तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीला नको आहे, असे निकष आहे. या जर निकषात तुम्ही बसत नसताल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. आता कसा तुमचा लाभ बंद होईल, कोणकोणत्या महिन्यांना लाभ मिळेल, संपूर्ण माहिती आपण बघूयात. तर बघा बहिणींनो, अशा भरपूर महिला आहे की ज्यांना आता हा लाभ बंद होईल, पण तुम्ही काळजी करू नका. आत्तापर्यंत ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे, ज्या बहिणींना ठिकाणी रेग्युलर हप्ते मिळत होते त्यांनाही रेग्युलर हप्ते मिळतीलच. तुम्ही निराश होऊ नका. आता कशा प्रकारे मिळतील संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. आता बघा, ही बाब सरकारच्या निदर्शनास आली आणि ही बाब लक्षात घेता आणि कर्मचाऱ्यांचा लाडकी बहीण योजनेत शिरकाव पाहता राज्य सरकारने कळत पडताळणी सुरू केली आहे. आता का लाभ मिळणार नाही त्याची माहिती आपण बघूया की कोणकोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही, कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे. तुम्ही निराश व्हायची गरज नाही. फक्त मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की जर का तुम्ही निकषामध्ये असाल तर तुम्हाला लाभ मिळेलच. मग त्यामधून तुम्हाला कोणीही या ठिकाणी अडवणार नाही. तुम्हाला 1500 रुपये मिळतीलच. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे. पण आता तुम्हाला जुलै हप्ता मिळणार आहे आणि जुलै हप्त्याच्या ठिकाणी वाटपसुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार आहे. तर याबाबत त्या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे की तुम्हाला जुलै हप्ता ठिकाणी आता किती मिळणार आहे, 3,000 रुपये मिळणार आहे. लक्षात घ्या, जुलैचा हप्ता 3,000 मिळणार आहे आणि हे 3,000 कोणाला मिळतील, तर ज्या बहिणींना जूनचे पैसे मिळाले नाही आहे त्यांना जूनचे पैसे किती मिळतील, 1500 रुपये आणि जुलैचे पैसे किती मिळतील, 1500 रुपये. असे त्या बहिणींना टोटल किती मिळणार आहे, 3,000 रुपये मिळणार आहे. किती, 3,000 रुपये तुम्हाला टोटल मिळणार आहे. आणि हे 3,000 रुपये जर का तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे संपूर्ण माहिती मी सांगतो. तर बघा, तुम्ही जर बघितलं, ज्या महिला पात्रतेत बसत नाही अशांना योजनेतून अपात्र ठरवले जात आहे आणि त्यांना लाभ मिळत नाही आहे. जर तुम्ही बघितलं, जे लाभार्थी आयकरच्या कक्षेत आहेत, नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थी, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्येच एकाच कुटुंबातील लाभार्थी, अर्जदारांची संख्या जास्त असल्याने अर्ज बाद करण्यात येत आहे. म्हणजेच काय, बघा, ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळतो, ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान योजनेचा देखील लाभ मिळतो, ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेची पगार मिळते, त्याचबरोबर एकाच कुटुंबातील लाभार्थी अर्जांची संख्या जास्त असेल. म्हणजेच काय, तर एकाच कुटुंबातील जर का सर्वच महिलांनी अर्ज केले असेल तर सर्वच महिलांना पैसे मिळतील का, तर असे जे काही अर्ज आहे, असे जे काही महिला आहेत तर त्या महिलांना बाद करण्यात येत आहे. बघा, म्हणून भरपूर महिलांना जूनचा हप्तासुद्धा या ठिकाणी आलेला नाही आहे. यामागचं कारण हेच होतं. ठीक आहे. पुढे बघा, आत्तापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात 27,317 लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलं. तुम्ही जर बघितलं तर एवढ्या महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. पुढे बघा, तर कोणत्या महिला ठरतील अपात्र समजून घ्या. आता कोणकोणत्या अशा महिला आहेत की ज्या या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत आणि कोणकोणत्या महिला आहेत ज्या पात्र ठरतील. आता त्याचे निकष आपण बघूया. बघा, 21 वर्षाखालील महिला किंवा ज्या महिलांचे 65 वर्षापेक्षा अधिक वय झाले आहेत अशा महिला अपात्र ठरणार आहेत. तुमचं जर का वय 21 वर्षापेक्षा कमी असेल, एक्झाम्पलसाठी तुमचं वय जर 20 असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमचं वय जर का 23 असेल तर तुम्हाला लाभ मिळेल, कारण तुम्ही 21 वर्षाच्या वरती आहात. 21 वर्षाच्या खालती ज्या काही महिला असतील, ज्या काही मुले असतील त्यांना लाभ मिळणार नाही आहे. आणि ज्या महिलांचं वय 65 वर्षापेक्षा अधिक असेल, मग त्यांचं 70 असेल, काही महिलांच्या ठिकाणी 67 असेल, त्यांना लाभ मिळणार नाही. 65च्या खाली तुमचं वय असणं गरजेचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असलेले अर्जदार महिलांना आणि सरकारी कर्मचारी असलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळणार नाही आहे. या अपात्र ठरवल्या आहेत. म्हणजेच काय, तुमचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे आणि तुमच्या घरामध्ये कोणीही नोकरीला नको आहे. जर का असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. पुढे, ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहनं आहेत त्यांना आधीच इतर सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणजेच काय, तर तुमच्याकडे ट्रॅक्टर जर असेल तर चालेल, पण जर का तुमच्याकडे कार असेल, लक्षात घ्या, जर का तुमच्याकडे कार असेल किंवा दुसरं काही 4 चाकी वाहनं असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे.
पुढे बघा, महाराष्ट्रातील अनिवासी असलेल्या महिला आणि वरील कोणत्याही नियमांचं उल्लंघन करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले आहेत. म्हणजे जर का तुम्ही या निकषामध्ये जर का बसत नसाल तर तुमचे अर्ज या ठिकाणी बाद केले जात आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पण हे जे निकष आहे हे अगोदरही होते, पण तरी तुम्हाला पैसे मिळाले. मग ह्याचा अर्थ असा की तुम्हाला पुढेही पैसे मिळतील. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. फक्त हे निकष कोणासाठी आहे की ज्या महिला ह्या निकषात बसत नाही अशा महिलांना बाद केलं जात आहे. पण तुम्ही निकषामध्ये बसता, मग तुम्ही टेन्शन कशाला घेता? तुम्हाला पैसे मिळतीलच. तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला जुलैचा सुद्धा हप्ता मिळणार आहे. पण हा हप्ता तुम्हाला किती मिळणार आहे तेही समजून घ्या. तर जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला जुलैचा हप्ता किती मिळणार आहे, तर जुलै महिन्याचे तुम्हाला ठिकाणी 3,000 रुपये मिळणार आहे. किती मिळणार आहे? 3,000 रुपये. 3,000 रुपये तुम्हाला मिळतील. आता यामध्ये जूनचे तुम्हाला ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहेत. जूनचे 1,500 रुपये आणि जुलैचे या ठिकाणी तुम्हाला 1,500 रुपये मिळतील. जुलैचे 1,500 रुपये तुम्हाला मिळतील. असे टोटल तुम्हाला किती मिळणार आहे? तर 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. कोणत्या महिलांना? ज्यांना जूनचे हप्ता मिळाला नाही आहे त्यांना 3,000 मिळतील. पण अशा महिला आहे की ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे तर त्या बहिणींना 1,500 रुपये मिळतील. किती मिळतील? 1,500 रुपये. जुलैचा हप्ता तुम्हाला 1,500 मिळणार आहे. आता हे पैसे कधी मिळणार आहे? तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची अनाऊन्समेंट केली जाणार आहे. याच्या ठिकाणी घोषणा होणार आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची घोषणा होताच तुमच्या अकाउंटवर पैसे पटापट जमा होणार आहेत. म्हणून तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट मिळत आहे. तर भरपूर महिला जॉईन झाल्या आहेत. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची. त्या लिंकला क्लिक करायचं आहे आणि फक्त व्हॉट्सअप ग्रुपला फ्रीमध्ये जॉईन होऊन जायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती फ्रीमध्ये मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.